यानंतर बातमी अवकाळी पावसासंदर्भातल्या। राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि वादळी पावसानं थैमान घातलंय। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नेमकी बांधावरची परिस्थिती काय आहे बघूया। हा आवाज आहे निसर्गाच्या रौद्र रूपाचा। धाराशिव मध्ये गारपिटीने थैमान घातलाय आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। कालपर्यंत हिरवीगार दिसणारी शेतं आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। धाराशिव जिल्ह्यात निसर्गाचा कहर पाहायला मिळाला। लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांना गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसलाय। यामध्ये द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी आणि मका पिकांचं मोठं नुकसान झालंय। सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या ह्या नुकसानीचे सर्व पिकांचे तात्काळ पंचनाम्याचे सरकारने आदेश काढावे अशी आमची शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा, नळदुर्ग परिसरात गारांचा पाऊस कोसळला। महामार्गावर बर्फासारखी गारांची चादर पसरली होती। त्यामुळे वाहतूकही काही काळासाठी मंदावली होती। सांगली जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसलाय। मिरज तालुक्यात द्राक्ष बागांची मोठी पडझड झाली आहे। हातातोंडाशी आलेली पिकं गारांनी जमीनदोस्त केली आहेत। भाजीपाला आणि गहू पिकाचंही मोठं नुकसान झालंय। 50% बागा आमच्या क्षेत्रामध्ये तुटलेल्या आहेत आता सध्या, आणि नुकसान पण भरपूर आहे। आता एकरी आम्ही 5-5 लाख रुपये गुंतवणूक करून औषध उपचार करून एवढं सगळं खर्च करून हातामध्ये काही सुद्धा मिळत नाही आम्हाला। हिंगोलीतही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। दांडेगाव परिसरात आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। तोंडाला आलेले आंबे जमिनीवर पडलेत। त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। हे पाहू शकता तुम्ही, कालच्या 17 तारखेच्या पावसामुळे, चक्रीवादळामुळे कसं नुकसान झालेलं आहे। पूर्ण आंब्याची बाग आमची हिंगती जमीनदोस्त झालेली आहे। पहा कशा प्रकारचे आंबे पडलेले आहेत पूर्ण लगेच। तरी मायबाप सरकारला एक विनंती आहे माझ्यातर्फे की तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई काहीतरी आम्हाला शासनाने द्यावी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली। तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली। वर्षभर मेहनत करून उभी केलेली पिकं काही मिनिटात जमीनदोस्त झाली। मी सध्या अक्कलकोट तालुक्यातील हल्लोळी गावामध्ये आहे। ही परिस्थिती मी आपल्याला दाखवतोय। साधारणतः 1 ते 1.5 तास हा पाऊस झालेला आहे आणि गुडघ्या एवढं पाणी हे शेतांमध्ये अक्षरशः उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जे शेत आहे, जवळपास 4 एकराची हरभरा पिकाची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली होती। 1 ते 2 दिवसात हे पीक काढलेलं आलेलं होतं। मात्र कालच्या अवकाळी पावसामुळं, गारपिटीमुळं आणि वादळामुळं सर्व पीक जे आहे ते होत्याचं नव्हतं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बेळगाव शहराला गारांसह जोरदार पावसानं झोडपलं। अनेक भागांमध्ये गारांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला। गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। हवामान विभागाने आधीच इशारा दिला होता। 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाजही व्यक्त करण्यात आला। मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलंय। तर शासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत। आणि महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तिथं पंचनामे त्वरित करण्याचे सूचना, आदेश या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत। अवकाळी पावसाचं संकट अजूनही कायम आहे। पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण ठरतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।